बंगाल SIR 60 लाखांपैकी 47 लाख आक्षेपांचे निराकरण 7 एप्रिलपर्यंत सर्वांचे निराकरण होईल. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे, चुकीने जोडलेली किंवा वगळलेली नावे न्यायाधिकरणे दुरुस्त करतील. कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला कळवले की पश्चिम बंगालमधील विशेष सखोल पुनरीक्षण SIR प्रक्रियेनंतर प्राप्त झालेल्या 60 लाख आक्षेपांपैकी अंदाजे 47 लाख आक्षेपांचे 31 मार्चपर्यंत निराकरण करण्यात आले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व विपुल एन. पांचोली यांच्या खंडपीठाने मंगळवारी उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून एक पत्र मिळाल्याचे कळवले, ज्यात म्हटले आहे की दररोज अंदाजे 1,75,000 ते 2 लाख आक्षेपांचे निराकरण केले जात आहे. उच्च न्यायालयाने पत्रात म्हटले आहे की 7 एप्रिलपर्यंत सर्व प्रलंबित आक्षेपांचे निराकरण होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, आम्ही या आकडेवारीमुळे खूप आनंदी आहोत. सर्वोच्च न्यायालय आता 6 एप्रिल रोजी बंगाल SIR सर विरुद्धच्या याचिकांवर सुनावणी घेणार आहे, ज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या याचिकेचाही समावेश आहे. बंगालमधील SIR नंतर 28 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यात 7,04,00,000 मतदारांची नावे होती. अंदाजे 60 लाख नावे न्यायालयीन छाननीखाली ठेवण्यात आली होती. ही नावे मतदार यादीतून कायम ठेवावीत की वगळावीत हे ठरवण्यासाठी 705 न्यायिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.